गौतम बुद्ध एका राजकुमाराचा साधू बनण्याचा प्रवास। आज आपण त्यांच्या जीवन प्रवासावर एक नजर टाकूया। गौतम बुद्ध जन्मत सिद्धार्थ गौतम एका राजघराण्यात जन्मले। कापिलवस्तूचे राजकुमार होते। त्यांना बालपणापासून विलासी जीवन मिळाले, परंतु एका दिवसाने त्यांच्या जीवनाची दिशा बदलली। राजवाड्याबाहेर त्यांनी वृद्धत्व, आजारपण, मृत्यू आणि साधू यांना पाहिले। हे दृश्य त्यांना अस्वस्थ करू लागले। सिद्धार्थने आपलं सर्व वैभव, कुटुंब आणि राजपद सोडून तपस्येचा मार्ग स्वीकारला। 6 वर्ष त्यांनी कठोर तपस्या केली, परंतु त्यांना समाधान सापडले नाही। अखेर त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारला, अतितपश्चर्या, अतिलोकानंद। बोधगयेमध्ये एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यान करताना सिद्धार्थला ज्ञानप्राप्ती झाली। ते बुद्ध म्हणजेच प्रबुद्ध बनले। त्यांनी दुःख आणि त्याच्या कारणांवर प्रकाश टाकला आणि अष्टांगिक मार्गाचा उपदेश दिला। हा मार्ग शांती आणि मोक्षाकडे नेतो। गौतम बुद्धांचे जीवन म्हणजे करुणा, शांती आणि समजुतीचा संदेश। त्यांच्या शिकवणी आजही आपल्याला प्रेरणा देतात। आपल्याला हा प्रवास कसा वाटला? कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करा।